सत्तेसाठी खरी रस्सीखेच ही शिवसेना भाजप यांच्यातच असणार आहे। शिवसेनेनं स्वबळावर लढाईची तयारी केल्याचं दिसतंय। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला शिवसेनेनं सुरुवात केली आहे। या मुलाखतींना झालेली प्रचंड गर्दी पाहून आतापर्यंत संयत भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनीही आक्रमकपणे भाजपला टोले द्यायला सुरुवात केली आहे। प्रत्येकाला असंच वाटत असतं की आम्ही निवडून येऊ। शिवसेना नेहमीच निवडणुकीमध्ये किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधीच काम शिवसेना करत नाही। त्यामुळे निवडणुकांची तयारी करावी शिवसेनेला लागत नाही आणि निवडणुकांची भीती शिवसेना कधी बाळगत नाही। शिवसेनेचे निरीक्षक खासदार अरविंद सावंत यांनी चक्क भाजपच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। नैतिकता कशी असावी आम्ही ठरवू शकत नाही, ज्याने त्याने ते ठरवायचंय। तर आमचा पक्ष कसा करायचा, आमचं काम कसं करायचं एवढंच आम्ही बघतो। इतरांनी काय करावं काय करू नये हे ज्यांना ज्यांना जसं शोभतं तसं तसं ते करतात। भाजपनेही स्वबळाची तयारी सुरू केल्याचं चित्र आहे। भाजप शिवसेना युती व्हावी अशी नेत्यांची इच्छा आहे, मात्र स्थानिक कार्यकर्त्यांची तशी इच्छा अजिबात नसल्याची स्पष्टोक्ती भाजपचे कल्याणचे आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे। यावेळेला नेत्यांची इच्छा आहे की युती असावी, पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे युती नसावी। कारण युती झाली तर शिवसेनेचे बंडखोर उभे राहतात आणि भाजपचे उमेदवार पाडतात। हा गेल्या वेळेचा आमचा अनुभव आहे। त्यामुळे त्याला युतीशिवाय लढलो तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त निवडून येतील। शिवसेना भाजप टसल रंगलेली असतानाच मनसेही स्वबळावर रिंगणात उतरणार आहे। मनसेनं 122 जागांवर मुलाखती घेऊन उमेदवार उभं करण्याची तयारी केली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये चाचपणी करत असताना तरी सगळ्याच ठिकाणी पूर्ण 122 वॉर्डामधून आमच्याकडे इच्छुक उमेदवार संपर्क साधतायत आणि इच्छा प्रदर्शित त्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता या क्षणी तरी सगळ्याच वॉर्डामध्ये लढणार असं आहे। काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होणार हे जवळपास निश्चित झालंय। मात्र शिवसेना भाजप यांच्यातल्या रस्सीखेचीनं प्रचारात चांगलीच चिखलफेक अनुभवायला मिळणार आहे। निवडणुकीचे पडघम जोरात वाजायला लागले आहेत। शिर्डीहून प्रशांत शर्मासह विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।